मी एक रील बनवली होती जी व्हायरल झाली होती की 500 रुपये गुंतवणूक करा आणि 120 वर्षानंतर त्याचे 4,000 कोटी रुपये होते. मॅक्सिमम लोकांनी कॉमेंट्स मध्ये मला शिव्या दिल्या होत्या, हे सांगून की आमच्याच पिढीचा भरोसा नाही, तुम्ही 4 पिढ्यांपुढचं काय बोलता वगैरे वगैरे वगैरे. ही टिपिकल एक मध्यमवर्गीय रिॲक्शन आहे. कारण मध्यमवर्गीय माणूस स्वतःपेक्षा पुढच्या पिढीचा विचार करू शकत नाही. अनफॉर्च्युनेटली मध्यमवर्गीय माणसासाठी सगळ्यात घातक वाक्य काय असेल तर आम्ही मजा कधी करायची. आणि ही मजा करण्याची जी प्रवृत्ती आहे त्यामुळे पिढ्यानपिढ्या मध्यमवर्गीय माणूस हा मध्यमवर्गीयच राहतो. तो कधीही लॉंग टर्म विचार करत नाही. या रील मधनं जर तुम्हाला काही बोध घ्यायचा असेल तर तो हा घ्या की मजा करा, पण 500 रुपये बाजूला ठेवा. तुम्ही त्याची SIP करा. तुमचा मुलगा मुलगी कमवायला लागली की त्यांना सांगा ती SIP कंटिन्यू करा. असं चौथ्या पिढीपर्यंत हा मेसेज पास ऑन करा. गॅरंटेड तुमची चौथी पिढी श्रीमंत होईल आणि ते देखील तुमचा फोटो लावतील. नाहीतर मजा मारत राहा. तुम्ही कसे जगले काय जगले याने कोणालाही फरक पडत नाही. प्रश्न हा आहे की तुम्हाला स्वतःला फरक पडतो का, आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढींसाठी तुमची कुठली स्टोरी मागे ठेवून जायची. दॅट्स ऑल.